हुक्का पार्लरच्या संबंधातला विषय आहे, परंतु अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये देखील हुक्का पार्लरचा अनेक ठिकाणी अड्डे आहेत, अशा प्रकारची दुकानं आहेत. अध्यक्ष महोदय, या संबंधामध्ये मला दोनच स्पेसिफिक प्रश्न आहेत की हुक्का पार्लरवर बंदी आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यावर गुन्हे दाखल केले तर 3 वर्षाची सजा देखील आहे. पण अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत नाहीत पोलिसांच्याकडनं, हा सर्वसाधारण आमचा अनुभव आहे. ठाण्यामध्ये तर आम्ही ही हुक्का पार्लर मुक्त ठाणे ही 3 वर्षापासून चळवळ सुरू केली, त्याला यश मिळालंय. परंतु आजही 40% हुक्का पार्लर जे आहेत ते चालू असलेले बघायला मिळते. आणि त्याच्यामुळे आपण या संबंधामध्ये काय कार्यवाही कराल? आणि नंबर 2 की थेट हुक्का पार्लर किंवा हर्बलच्या नावाखाली हुक्का पार्लर चालवतातच, पण आजकाल परमिट रूमच्या मागे देखील हुक्का पार्लरचा अड्डा ठेवलेला असतो की ज्याच्यातून अनेक मोठी तरुणाई जी आहे ती त्या ठिकाणी अट्रॅक्ट केली जाते. मग त्याच्यानंतर शेवटी ते ड्रग ॲडिक्शन जे आहे त्याची सुरुवात ही आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अगदी सपशेल जाहिराती देखील दिल्या जातात की या हॉलमध्ये अमुक आहे तमुक आहे, आणि त्याच्यामध्ये हे हुक्का पार्लरचंच आपल्याला बघायला मिळतं. तर त्याच्यावर पोलिसांकडनं कारवाई व्हायला कुठेतरी कुचराई होते. पोलिसांकडनं आपलं धातूर मातूर त्यांना सांगितल्यासारखं होतं आणि हे हुक्का पार्लर चालू राहतात. आता याच्या पाठीमागचं काय राजकारण आहे, काय अर्थकारण आहे, परंतु या संबंधामध्ये कठोर पावलं उचलण्याच्या दृष्टीने आपण कोम्बिंग ऑपरेशन करून ही कायमची बंद कराल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामधील अनधिकृत असलेल्या हुक्का पार्लरच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. नक्कीच आपल्या माहितीनुसार संपूर्ण ठाणे महानगरपालिकेमध्ये विशेष मोहीम राबवून त्या सगळ्या हुक्का पार्लरवरती कारवाई करण्याचे आदेश आजच्या दिले जातील. आणि विशेष मोहीम हुक्का पार्लरच्या संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत हुक्का पार्लरचे तिथे जे काही हुक्का पार्लर चालू आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. सुधीर भाऊ बोला. अध्यक्ष महाराज, हायकोर्टाचा निर्णय आहे म्हणून हर्बल हुक्का पार्लर सुरू आहे असं मंत्री महोदयांनी उत्तर दिलं. खर तर अनेक विधानसभा सदस्यांची या संदर्भातली भावना आहे की याच्या आड समाजाला विध्वंस करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न की सरकार या संदर्भात सुप्रीम कोर्टात गेलं का? गेलं नसेल तर सुप्रीम कोर्टात जाणार आहे का? जाणार असेल तर उत्तमातला उत्तम वकील देणार आहात का? आणि दुसरा प्रश्न की हर्बल हुक्का पिल्याने मनुष्याच्या आरोग्यास अपाय नसेल तर त्याच हायकोर्टाच्या परिसरामध्ये हर्बल हुक्का पार्लर उघडणार आहे का? मंत्री महोदय ह्याचं उत्तर देऊ शकतील की नाही मला माहित नाही, कारण हायकोर्ट प्रिमिसेस हे चीफ जस्टिस यांच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये येतं. परवानगी मागणार आहे का हायकोर्टाच्या चीफ जस्टिस? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेबांनी नक्कीच यामध्ये अशा प्रकारची परवानगी मागण्यात येणार नाही. तिथे कोणी चालू करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. पण अध्यक्ष महोदय, आपण हुक्का पार्लरचं वाढतं प्रस्थ पाहता 2018 साली हुक्का पार्लरवर बंदी आणली. तो कायदा आपण केला. आता त्या कायद्याला अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आता ज्या ठिकाणी हुक्का पार्लर सापडेल त्या ठिकाणी आपण आता कॉग्निजेबल ऑफेन्स केला आहे. 3 वर्षापर्यंतची त्याची सजा केलेली आहे. पण याच्यामध्ये यापुढे काही सुधारणा करण्यात येतील. दुसऱ्यांदा जर ऑफेन्स त्या ठिकाणी सापडला तर 6 महिन्याकरता त्या उपहारगृहाचं किंवा ते जे रेस्टॉरंट आहे त्याचा परवाना रद्द करण्यात येईल. आणि तिसऱ्यांदा जर सापडला तर परमनंट रद्द करण्यात येईल. आणि तिसऱ्या ऑफेन्स करता त्या ठिकाणी जी सजा आहे ती नॉन बेलेबल कॅटेगरीमध्ये टाकण्यात येईल. विश्वजित कदम. अध्यक्ष महोदय, जे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे आता उत्तर दिलं त्यात त्यांनी सांगितलं की सन 2018 मध्ये या बाबतीमध्ये राज्य सरकारने कायदा केला होता. हे सन 2025 चालू आहे. 18 पासून 25 पर्यंत सातत्याने सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. आज दुर्दैवाने विशेषतः तरुण पिढीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्या वाढत चाललेल्या आहेत. ड्रग्सचं प्रमाण असेल,
हुक्काचं प्रमाण असेल आणि ई सिगरेटचं प्रमाण सुद्धा असेल, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करतो, कायदे कडक केले जातात असं म्हणलं जातं, परंतु त्याची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करत असताना जी पोलीस यंत्रणा आहे आणि तिथे खाली ज्या, आता ह्यांनी फक्त कोरेगाव पार्कचा उल्लेख केला, पण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक शहरांमध्ये चालू आहे. दुसरा एक मुद्दा, ठीक आहे, पहिल्यांदा कारवाई केली जाईल, त्याचं लायसन्स, त्याला तुम्ही अरेस्ट कराल, त्याच्यावर कारवाई कराल, लायसन्स तुझं रद्द करेल म्हणून धमकी दिली जाईल, पण ती कारवाई होते का? बेल त्याला लगेच मिळलं जातं, तोही निर्धास्त होतो ज्याच्या कुणाच्या त्या ठिकाणी हे हुक्का सापडले जातात. दुसरा मुद्दा एक नवा सुरू झाला अध्यक्ष महोदय, जिथं मी सन्मान्य गृह खात्याचं लक्ष वेधू इच्छितो की हे हुक्का जिथं विकले जातात, हुक्काचे ते जे काही यंत्र असतं ते आणि त्याच्यातली जे काही त्याला वापरतात ते यंत्र विकून आता ते अशा खाजगी, म्हणजे जिथं लायसन्ड रेस्टॉरंट नाहीत, जिथं लायसन्ड असे हॉटेल्स नाहीत, अशा काही खाजगी ठिकाणी ते पाठवले जातात आणि त्याचा तात्पुरता काही असा प्रचार केला जातो त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि तिथं ती तरुण पिढीतली दुर्दैवानी मुलं जातात, थोडंच ते हुक्काचं व्यसन करतात आणि त्यातनं पुढच्या व्यसनाला त्या ठिकाणी दुर्दैवानी चालना मिळते. आणि मला म्हणायचं की हुक्काची जी काही यंत्र आहेत त्याची जी विक्री केली जाते त्याला काही मर्यादा आहे का? ती यंत्र विकणारे जी काही दुकान आहेत त्याच्यावर कुणाचं लक्ष आहे का? हा माझा या ठिकाणी एक सवाल मला इथे विचारावासा वाटतो. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, हे जे काही हुक्क्याचे ते काय म्हणतात गुडगुडे ते जे असतात त्याच्या विक्रीवर कुठलंही बंधन टाकता येणार नाही. याचं कारण काय, ते सॉव्हेनियर म्हणूनही विकलं जातं, त्यामुळे ते केवळ हुक्क्याकरताच विकलं जातं असं नाही आहे आणि आपण टाकली तरी ती काही टिकणार नाही. आपल्याला इफेक्टिव्हली कारवाई जी आपण सांगितली ती जे अशा प्रकारचा ऑफेन्स करतात त्यांच्यावर केली पाहिजे. आता आपण जेव्हा कायदा केला तेव्हा सुरुवातीला तो सॉफ्ट ठेवला, 2 ते 3 वर्षाची आपण शिक्षा म्हटलेली आहे त्याच्यामध्ये. अशा शिक्षेच्या केसमध्ये कोणालाही अरेस्ट होतो. नवीन कायद्याप्रमाणे किंवा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्यांना केवळ नोटीस द्यावी लागते आणि चार्जशीट कोर्टात पाठवावी लागते. आणि म्हणून थोडं जेव्हा कोणी जेलमध्ये जातं ना तेव्हा थोडी भीती असते. जेलमध्ये जायचं नसेल तर फार भीती लोकांना राहत नाही. म्हणूनच मी सांगितलं की याच्यात रिपीट ऑफेन्स करता, जे रिपीट ऑफेन्सेस आहेत याच्याकरता अशा प्रकारची तरतूद करण्यात येईल की केवळ नोटीस नाही तर त्यांना जेलमध्ये जावं लागेल आणि परमनंट त्यांचा जो काही हॉटेलचा किंवा जे रेस्टॉरंट आहे त्याचा परवाना रद्द होईल. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात आणून दिलेली आहे की अशा प्रकारच्या पार्टीज या सोशल मीडियावरनं त्या ठिकाणी ऑर्गनाईज होतात आणि मग तिथे हुक्का पाठवला जातो. त्यालाही जे काही प्रोव्हायडर्स आहेत यांनाही सेम ऑफेंडर पकडून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. शेवटचा प्रश्न नाना पटोलेजी. अध्यक्ष महाराज, कुंपण शेत खाते अशा पद्धतीचं चित्र आहे. अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्र्यांचं उत्तर हे खऱ्या अर्थानं या पद्धतीचे अवैध पार्लर जे हुक्का पार्लर आहेत ते बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आहे. नवीन पिढी खराब करू नये हाही उद्देश आहे. त्या पद्धतीचे कडक कायदे करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली, त्यांचं स्वागत करतो. पण अध्यक्ष महाराज, कुंपण शेत खाते याचा अर्थ पोलीसच अध्यक्ष महाराज या पद्धतीच्या सगळ्या अवैध कामाला संरक्षण देताना आपण पाहिलेलं आहे आणि ते सगळ्याच लोकप्रतिनिधीला माहिती आहे. जसं तुम्ही हुक्का पार्लरच्या त्या लायसन्सवर आणि त्या व्यक्तीवर कारवाई करणार तसं त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या अशा अवैध आणि या पद्धतीचं पिढ्याने पिढ्या बर्बाद करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई करणार त्या पद्धतीची भूमिका आपण स्पष्ट करा. पोलिसांनी जर हुक्का पार्लर उघडकीस आणला तर कारवाई होणार नाही, पण इतर कोणी जर तो उघडकीस आणला तर त्या ठिकाणचे जबाबदार सगळ्या पोलिसांवर कारवाई केली जाईल. सिद्धार्थ शिरोळे. प्रश्न मला फक्त आदरणीय मुख्यमंत्र्यांना विचारायचा आहे की साधारणतः हा जो सबस्टन्स अब्यूज असतो हा आपल्या ब्रेनशी खेळतो आणि त्याच्यामुळे ह्याचं जे मेजर ऑफ क्राईम आहे, म्हणजे आपण म्हणता की जसे आपले क्राईमचे रेकॉर्ड नोंदणी वाढली तसं कन्व्हिक्शन रेट वाढत गेलं. तर आता ड्रग्ज किंवा या सगळ्या अंमली पदार्थांचं जे जसं केळकर साहेब म्हणले की ज्या पद्धतीने ऑन रेकॉर्ड नोंद होती त्याच्याबद्दल आपल्याला सॅटिस्फॅक्शन आहे का की खात्याच्या माध्यमातून मॅक्सिमम आणि जास्तीत जास्त व्याप्तीची नोंद व्हायला लागली, जेणेकरून आपल्याला हे मेजर करता येईल, ज्याप्रमाणे मेजर केलं तर अनालाइज करता येईल तर इम्प्रूव्हमेंट करता येईल. ह्या बाबतीत गृह खात्याचं जे आता क्राईम्स ज्या ह्या सगळ्या घडतायत ह्याच्याबद्दलची नोंद ही समाधानकारक होतीये का? नोंद होण्यापेक्षा कारवाई होणं अधिक महत्वाचं आहे. त्यामुळे आता आपल्याकडे काही असं मापक नाही आहे की किती इन्सिडन्सेस आहे आणि किती नोंद होते आहे. अशा प्रकारचं आता कुठलंही आपण सोशल त्याचं ऑडिटिंग करत नाही.
पण मला असं वाटतं की हा एक गंभीर विषय आहे, कारण एक फॅशन झाली आहे, ह्या हुक्का ओढणं एक फॅशन झालेली आहे आणि त्याला एक स्टाईल स्टेटमेंट समजलं जातं की हुक्का ओढतोय म्हणजे स्टाईल स्टेटमेंट आहे. नाही, त्याच्यामध्ये म्हणजे काही ठिकाणी तंबाखू असतो, काही ठिकाणी तंबाखूही नसतो, पण